सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण चिप्स कसे बनवायचे ते रेसिपी पाहणार आहोत. एकदम बाजारातल्यासारखे कुरकुरीत चिप्स बनवू आपण. तर हे बघा, मी 3 किलो बटाटे घेतले आहेत आणि हे रात्रीचेच मी पाण्यात टाकून सोलून पाण्यामध्ये ठेवत आहे. तर हे बघा, बटाटे मी 3 किलो घेतले आहेत आणि अशा प्रकारे त्याची साल काढून ते पाण्यात टाकणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे बटाटे सोलले आहेत. तर आपल्याला वर्षभर टिकतील अशा प्रकारे बनवायचे आहेत. मी हे पहिल्यांदाच म्हणजे बनवत आहे. मलाही काही म्हणजे यूट्यूबला रेसिपी बघून बनवत आहे. तर इथं आमच्या इथे एवढी उन्हाची सोय नाही आहे, त्याच्यामुळे मी म्हणजे घरातच फॅनखाली सुकवणार आहे. तर मी तुम्हाला तेच मग 2-3 दिवस गेले माझी ही रेसिपी बनवण्यात. तर हे बघा, अशा प्रकारे सगळे बटाटे सोलून मी पाण्यात टाकले आहेत त्याचे साल काढून. आणि बघा, ही खिसणी मी घेतली पण ही चुकीची झाली बरं का. कारण ह्या खिसणीमध्ये व्यवस्थित येत नव्हतं, अर्धेच यायला लागले. त्याच्यामुळे मग ही खिसणी मी कॅन्सल केली. नंतर मी सुरुवातीला बघितलं कसे येत आहेत ते चिप्स. आणि आपल्याला सगळे मोठ्या आकाराचेच बटाटे घ्यायचे आहेत बरं का. हे बघा, अशा प्रकारे बघितलं तर हे बघा, असे अर्धे पडायला लागले. त्याच्यामुळे मग मी खिसणी बदलली. आणि हे बघा, ही अशी प्लेन असेल अशी खिसणी बघायची. याने खूप छान होतात चिप्स. तर 3 किलो बटाट्याचे मी चिप्स बनवलेत. तर हे बघा, अशा प्रकारे लगेच खिसले की लगेच पाण्यात टाकून घेतले. पाण्यात टाकून ठेवायचे आहेत, असे बाहेर ठेवायचे नाहीत. वाटल्यास ताटातही पाणी घेतलं तर चालतं. आणि जे एकदम असे पातळ हे करायचे स्लाईस, कारण जेवढे पातळ स्लाईस असतील तेवढे त्याचं हे चांगलं होतं, काय बोलतात, म्हणजे कुरकुरीत तळल्यानंतर मस्त क्रिस्पी येतो त्याच्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे 3-4 पाण्याने, म्हणजे जोपर्यंत आपलं पाणी स्वच्छ होत नाही ना तोपर्यंत 3-4 पाण्याने असं धुवून घ्यायचं आहे. कारण त्याच्यात बटाट्यात जे स्टार्च असतं ना ते पूर्णपणे निघालं पाहिजे. त्याच्यामुळे मग बटाटा असा चिप्स नंतर आपले लाल पडत नाहीत. तर हे बघा, सगळे मी चिप्स असे पाण्यातून काढत होते, परत पाण्यात टाकत होते. अशा प्रकारे मी हे बघा, पूर्ण असं स्वच्छ पाणी दिसलं पाहिजे. आणि मग ते नंतरने असं पाण्यात टाकून रात्रीचं पाण्यात ठेवून झाकून ठेवायचं आहे. आणि हे बघा, आता मी केवढं स्वच्छ पाणी दिसतंय, कारण त्यातलं स्टार्च पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे ठेवायचं रात्री झाकून. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, हे पाण्यात अशा प्रकारे थोडंसं परत मी धुवून काढले. तर बघा, किती पातळ आणि मस्त स्लाईस पडल्या आहेत. जेवढा मोठा बटाटा असेल तेवढं चांगलं. आणि हे मी 2-3 चमचे मीठ आणि पाऊण चमचा तुरटी घेतलेली आहे. तुरटी टाकली तर आपले चिप्स असे एकदम कुरकुरीत होतात आणि लाल पडत नाहीत. म्हणून हे बघा, हे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात आता मी ते तुरटी आणि मीठ मिक्स करून घेत आहे. आणि यात आपल्याला 10 ते 15 मिनटं हे बटाट्याचे स्लाईस टाकून असे 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटात आरामात ते शिजून जातात. पण अधूनमधून असं हलवत राहायचं आहे बटाट्यांना, म्हणजे जेणेकरून सगळे एकसारखे हे होतील, शिजतील. आणि हे बघा, अशा प्रकारे मी सुरुवातीला तुम्हाला क्लिप टाकलीच आहे कसे झालेले आहेत. एकदम क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत एकदम झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करत जा. आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईबही करा चॅनलला. माझे व्हिडिओज बाकीचेही रेसिपी भरपूर आहेत त्या बघा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तर हे बघा, हे असं प्रकारे पाणी गरम झाल्यानंतर त्यात सगळे चिप्स टाकून घेतले. तुरटी नंतर टाकले, अगोदर मीठ टाकून घेतलं होतं. आणि हे बघा, अशा प्रकारे आता आपले चिप्स खूप छान होतात बरं का. मला वाटलं होतं घरात होतात की नाहीत, म्हणजे ऊन लागतं की काय त्याला, पण नाही झाले खूप. परंतु वेळ लागतो. उन्हात टाकल्यानंतर आपले एका दिवसात कडक वाळतात, तसे घरात 3 दिवस तर परफेक्ट लागतात. आणि खिडकीतून थोडं ऊन येत होतं तेव्हा मग दुपारून मी टाकायचे. हे बघा, हे फॅन खाली अशा प्रकारे सगळे असे एक असे एकावर एक पडू नाही द्यायचे.
सगळे एक 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 असे फॅन खाली टाकले होते आणि तिसऱ्या दिवशी जाऊन कुठे बघा असे एकदम कडकडीत सुकले होते चिप्स. आणि बघा किती पांढरे शुभ्र झालेले आहेत. आणि आता मी तुम्हाला तळून देखील दाखवत आहे. तर हे बघा किती छान एक तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं आणि मगच टाकायचं, म्हणजे एकदम असे कुरकुरीत क्रिस्पी बनतात. आणि याच्यावर वाटल्यास आपण मीठ मिरचीही टाकून भुरभुरून खाऊ शकतो. तर खूप छान लागतात बघा किती पांढरे शुभ्र झाले आहेत. तर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.